दोन्ही भाग हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये TSP आणि माळा अंतर्गत येणारे आदिवासी गाव आहे आणि या सर्व आदिवासी गावाची एक लोककला आहे। त्यांचे जे लोकनृत्य आहे, गोंडी भाषेत त्यांचे गीत आहे, त्यांचे नृत्य आहे, त्यांचे वाद्य आहे, त्यांची खाद्य संस्कृती आहे जी कालांतराने लुप्त होत चालली। आता अनेक जिल्ह्यामध्ये आपण पाहतो की वेगवेगळी जी आपली आदिवासी बोलीभाषा होती ती आता संपुष्टात येऊ लागली, ते बोलणारे लोक हळूहळू संपू लागले आणि या सर्व गावाच्या छोट्या छोट्या मंडळी आणि इतर उत्सवामध्ये हे आदिवासी लोककला आम्ही पाहत असतो। परंतु या सर्व लोककलेला एक प्लॅटफॉर्म मिळावं आणि ही संस्कृती वेगवेगळ्या लोकांना कळावी, त्यासोबतच एक मोठं भव्य व्यासपीठ उभारावं। त्या व्यासपीठामध्ये योग्य वेशभूषा करून ते सर्व सोशल मीडियाच्या माध्यमातून, यूट्यूबच्या माध्यमातून कायमस्वरूपी रेकॉर्ड त्याचा व्हावं। त्यासाठी जी कुवारा भिवसेन नावाची जागा आहे, जसं रामटेक आहे तसं पारशिवनीमध्ये एक कुवारा भिवसेन नावाचा एक महत्त्वाचा तीर्थक्षेत्र आहे ज्याच्यामध्ये सुमारे 10 लाख लोक येतात। त्याची यात्रा आताच 2 एप्रिलपासून सुरू झाली होती। त्या यात्रेचा देखील एक त्यातून 10 लाख लोक सुमारे येतात। त्या कुवारा भिवसेनचं विकासाचं काम देखील शासनाने हाती घेतलेलं आहे आणि सुमारे 15 ते 20 कोटी रुपयाची कामं कुवारा भिवसेनच्या परिसर विकासासाठी सुरू आहे। ती ज्या पद्धतीने रामटेकची एक परंपरा आहे, रामटेकचं काकड आरती, रामटेकची त्रिपुरी पौर्णिमा, रामटेकची रामनवमी, त्या धर्तीवर आदिवासी संस्कृतीचं देखील एक वेगळं वैभव संपन्न इतिहास या ठिकाणी आहे। आणि विदर्भाचा जर आपण भाग पाहिला तर जसं पालघर आहे, नंदुरबार आहे, धुळे आहे, तसं आपल्या भागात एक गोंड संस्कृती, गोंड समाजाचा रूपाने मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांचे जे बोलभाषा, त्या भाषेमध्ये विविध गीत या ठिकाणी असतात। तर एक मोठं रंगमंच त्यांना उपलब्ध करून द्यावं आणि समाजाच्या इतर लोकांना देखील ही दैदिप्यमान संस्कृतीची माहिती व्हावी आणि या सर्व लोककलेला चालना मिळावी, त्याला राजाश्रय मिळावं, त्याचं कायमस्वरूपी शूटिंग होऊन ते वेगवेगळ्या चॅनलच्या माध्यमातून कायमस्वरूपी रेकॉर्डवर राहावे। त्यांना देखील या माध्यमातून आपली कला दाखवण्याची एक संधी मिळावी। आपला वैभव संपन्नशाली इतिहास कसा आहे हे देशातील इतर समाजाच्या घटकाला देखील कळावं म्हणून मागील काही वर्षापासून मी कुवारा भिवसेन नावाचा एक आदिवासी लोककला व सांस्कृतिक महोत्सव घेत आहोत। ज्या पद्धतीने रामटेकच्या सांस्कृतिक महोत्सवाला राज्य सरकारने मदत केली आणि सोबतच त्याला खूप मोठी विरासत लाभली की रामटेकमध्ये तो एक आता जसा नागपूरचा खासदार महोत्सव एक मोठा कार्यक्रम आहे, त्या धर्तीवर रामटेकचं सांस्कृतिक महोत्सवाच्या धर्तीवर या सर्व आदिवासी लोककलेसह म्हणजे यात देशातील जी काही आदिवासी राज्य आहे, मग झारखंड आहे, बिहार आहे, मध्य प्रदेश आहे, तिथले जे वेगवेगळे डान्स आहेत, ज्याचा उल्लेख मला आवर्जून या ठिकाणी करायचा होता की भिल नृत्य आहे, बैगा नृत्य आहे, गुंडुम बाजा नृत्य आहे, सोंगे मुखोटे गुजरातचं नृत्य आहे, कोरकू नृत्य आहे, गेडी नृत्य आहे, खापरी नृत्य आहे, अशा वेगवेगळ्या राज्याचे देखील नृत्य। आता आताच मी गडचिरोलीतून या ठिकाणी आहे, त्या गडचिरोलीमध्ये वेगवेगळे जुन्या पद्धतीचे वाद्य आहे, त्या वाद्याला देखील ते देखील नवीन जनरेशनमध्ये ते लुप्त होत चाललेलं आहे। तर त्याला देखील पूर्णपणे सहकार्य करण्यासाठी, त्याला देखील एक प्लॅटफॉर्म मिळवून देण्यासाठी आपण करत आहोत। गडचिरोलीचे देखील काही डान्स ग्रुप येणार आहे, मेळघाटमधूनही येण्याची शक्यता आहे। आमच्या रामटेक आणि पारशिवनीच्या कोलितमार आणि रामटेकच्या अनेक गावामध्ये वेगवेगळे जे लोकनृत्य आहेत त्यांना देखील, आणि सोबतच त्यांची जी खाद्य संस्कृती आहे आणि सोबतच कुवारा भिवसेन एक अतिशय निसर्गरम्य परिसर आहे। आपल्यापैकी अनेक लोक त्या ठिकाणी जेव्हा नागपूरच्या अधिवेशनानंतर मुंबईची पूर्ण इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील ते पाहिलं होतं, आपले देखील काही अनेक लोक त्या ठिकाणी आलेले आहे। तिथं आपण आता नवीन बोट सफारी सुरू केलेली आहे। त्या बोटमध्ये 32 प्रवासी बसतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बर्ड्सची सेटिंग आहे। ईस्ट पेच आणि वेस्ट पेचला जे पेच नदी 20 किलोमीटरची आहे, तो देखील एक नैसर्गिक सुंदरतेनं असलेला परिसर आहे। नौका स्पर्धा आहे, सोबतच रांगोळी स्पर्धा आहे, मेहंदी स्पर्धा आहे। अशा पद्धतीचं विभिन्न आणि ट्रायबल लोकांना देखील त्यांचे महिला बचत गटाचे स्टॉल्स आहे। या सर्व कार्यक्रमाच्या माध्यमातून 3 दिवसाचा कार्यक्रम जो 18, 19 आणि 20 तारखेला आहे आणि त्याचा शुभारंभ हा 18 तारखेला होत आहे। राज्याच्या आदिवासी विभागातून
याला मोठं सहकार्य मिळालं. माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी याला खूप मदत केली. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याला खूप नेहमीच सहकार्य केलेलं आहे. आपले आदिवासी मंत्री अशोक उईके साहेबांचा देखील याला सहकार्य आहे. आणि या माध्यमातून या पूर्ण लोककलेला दरवर्षी अशा पद्धतीने विविध प्रदर्शनीच्या माध्यमातून प्रदर्शित करता यावे यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे, ज्यामध्ये 18 तारखेला विविध राज्याचे नृत्य रोजच होणार आहे. सोबतच आदिवासी वेशभूषा त्याची देखील स्पर्धा या ठिकाणी आहे. आणि सोबतच काही सेलिब्रिटी देखील या कार्यक्रमाला माननीय मंत्री देखील व्हिजिट करणार आहे. सोबत काही सेलिब्रिटींचा देखील कार्यक्रम आहे. इंडियन आयडलची षण्मुखप्रिया यांचा 18 तारखेला कार्यक्रम आहे. आणि माननीय प्रसिद्ध अभिनेत्री पद्मश्री हेमा मालिनी हे देखील आपली द्रौपदी नृत्य नाटिका घेऊन 19 तारखेला पार्श्वनीला येत आहे. त्यांच्यासोबत त्यांचा 60-65 लोकांचा ट्रूप आहे. त्यासोबतच कैलाश खेर हे एक प्रसिद्ध गायक आहे, पद्मश्री. शंकरावर खूप मोठ्या प्रमाणात यांचे गीत आहे. महादेवचे भक्त आहे ते. आणि आदिवासी समाजाचं भगवान शंकरावर खूप मोठं आस्था त्यांची आहे. त्यामुळे या सर्व लोककला, त्यांची जी गोंडी बाजा आहे, हे सर्व लोककलेला पूर्णपणे सहकार्य आणि पाठिंबा देण्यासाठी एका बाजूने गावागावाचे आपण रस्ते केले, गावाच्या अंतर्गत रस्ते केले. आता विंधन विहीर आपण आदिवासी शेतकऱ्यांना देत आहोत, सोलर पंप देत आहोत. त्याला शाश्वत शेतीमध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी. आता फेन्सिंगची योजना आपण या ठिकाणी आणत आहोत. या सर्व उपक्रमासोबत त्यांचा जो एक मोठा इतिहास आहे, मोठी परंपरा आहे, लोककला आहे, त्याला देखील मदत करण्याच्या दृष्टीने ह्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आपल्या सर्व मान्यवर, आपले आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री नितीन निसुकर आहे, जिल्हा माहिती अधिकारी आहे, रामटेकचे HDO आहे, सोबत आमचे OHD आहे शिवराज पडोळे, रामटेकचे HDO प्रवीण महाजन आहे. सोबत अनेक लोक या पूर्ण रामटेकचे जे वेगवेगळ्या गावातील जे आदिवासी नृत्य आहे त्यांच्यावर देखील वेगवेगळ्या पद्धतीने या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी खूप इच्छा आहे त्यांची. आणि इतकं मोठं भव्य व्यासपीठ या सर्व आदिवासी लोककलेला मिळतो, उपलब्ध होतो. आणि त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून लाखो लोक पाहतात, इन्स्टाच्या माध्यमातून लाखो लोक पाहतात. आणि जे पूर्वीचे उत्सव झालेले आहेत त्याचा देखील यूट्यूबमध्ये आणि इन्स्टामध्ये कायमस्वरूपी एक रेकॉर्ड राहतो. कारण की या सर्व कला लुप्त होत चाललेलं आहे. याचं कोणी शूटिंग करत नाही, साध्या मोबाईलने कोणी शूटिंग करतो. याचं एक व्यवस्थित शूटिंग करून याचे देखील यूट्यूबमध्ये व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत, जेणेकरून या सर्व कलाकारांना उद्या भविष्यामध्ये एक तर त्यांची वेशभूषाला प्रोटेक्शन मिळेल, त्यांच्या जो काही खर्च त्यांना येतो त्याला प्रोटेक्शन मिळेल. त्यासोबतच या लोककलेला इतर लोकांना देखील जी मोबाईलच्या या युगामध्ये आपल्याला कल्पना आहे की आपलं सांस्कृतिक विरासत जी काही होती ती हळूहळू आता नाट्य, ड्रामा हे सर्व संपत चाललेले आहे. या माध्यमातून या कलाकारांना देखील एक व्यासपीठ उपलब्ध होते. आणि जे तालुक्याच्या प्लेसमध्ये जिथं कधी अशा पद्धतीचे कार्यक्रम होत नाही, राज्य शासनाच्या सहकार्यामुळे, राज्य शासनाच्या मदतीमुळे एक मोठं उपक्रम रामटेक आणि पारशिवनी या दोन्ही तालुक्यात होतं. आणि ज्या पद्धतीने रामटेकमध्ये कालिदास महोत्सव आपण घेत होतो किंवा रामटेक सांस्कृतिक महोत्सव घेतो, त्याच धर्तीवर आदिवासी लोककलेला पूर्णपणे मदत आणि सहकार्य करण्यासाठी, त्याला व्यासपीठ देण्यासाठी कुवारा भीवसेन लोककला, आदिवासी लोककला व सांस्कृतिक प्रदर्शन 2026 याचं आयोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे. पत्रिका देखील मी आपल्याला या ठिकाणी उपलब्ध करून देतो. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण त्या कार्यक्रमात यावं, त्याची योग्य प्रसिद्धी आपल्या इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडियाच्या माध्यमातून आपण करावी. आणि महाराष्ट्राचा जो आपलं दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्र आहे त्याच्या याचं सहकार्य लाभलेलं आदिवासी विकास विभागासोबत आणि आपल्या सर्व राज्यातील राज्य सरकारच्या पूर्ण सहकार्य आणि पाठिंब्यामुळे हा एक कार्यक्रम महाराष्ट्रात जे कदाचित कुठल्याही जिल्ह्यात होत नाही तो आपण या ठिकाणी करत आहोत. भविष्यामध्ये गडचिरोलीला देखील मी आता तिथं सहपालकमंत्री असल्यामुळे तिथं घेण्याची इच्छा आहे. परंतु कार्यक्रम घेत असताना आपल्याकडे तापमानी असतो, मग पावसाळ्यामध्ये पावसामुळे कार्यक्रम होत नाही, मग अधिवेशनाच्या दरम्यान वेगवेगळे आपले उत्सव असतात, मग अधिवेशन असतो, त्यामुळे याला फार अडचण निर्माण होते, थोडी तयारी करावी लागते. परंतु रोज संध्याकाळी 4-5 वाजेपासून तर रात्री 10 वाजेपर्यंत या कार्यक्रमाच्या माध्यमातून या सर्व आदिवासी समाजाच्या लोकांसाठी विशेषतः हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करत आहोत. आणि
आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण याची योग्य प्रसिद्धी द्यावी आणि कुवारा भिवसेनची जी यात्रा आहे आणि कुवारा भिवसेन जो एक नैसर्गिक सुंदरतेने रम्य असलेला परिसर आहे त्याचा पूर्ण बदल आपण या ठिकाणी केलेला आहे आणि बदल करताना जे हेरिटेज लुक आहे ते परत आणण्याचा आपण प्रयत्न करत आहोत. त्या भागाची आर्थिक प्रगती आणि समृद्धी 10 लाख लोक आहेत तिथे 20 लाख लोक यावे, मोठे पर्यटक यावे. आता हाऊसबोट आपण त्या ठिकाणी घेत आहोत. 7 बेडरूमची हाऊसबोट त्या ठिकाणी येत आहे. फ्लोटिंग रेस्टॉरंट पाण्यामध्ये फ्लोट करणारा रेस्टॉरंट देखील करणार आहोत आणि अधिक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या ठिकाणी राबवून मोठ्या प्रमाणामध्ये आज आपले जे खुर्सापार आणि रामटेकचा जो सिल्लारी गेट आहे, आता आपण नवीन बनेरा गेट या ठिकाणी पारशिवनीमध्ये कोलितमारामध्ये उघडत आहोत. यामुळे देखील मोठ्या प्रमाणामध्ये जिप्सीतून आणि गाईडच्या माध्यमातून आणि ड्रायव्हिंगच्या माध्यमातून आणि तिथल्या हॉटेलच्या व्यवसायाच्या माध्यमातून देखील प्रगती होत आहे. तर आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की आपण आपल्या इलेक्ट्रॉनिक प्रिंट मीडियाच्या माध्यमातून याची पूर्णपणे प्रसिद्धी करावी आणि आपली ही दैदिप्यमान आदिवासी संस्कृती, आपला जागर आदिवासी संस्कृतीचा, परंपरेचा व दैदिप्यमान इतिहासाचा. मागच्या वर्षी आम्ही एक महानाट्य केलं होतं ज्यामध्ये बिरसा मुंडा, राणी दुर्गावती, भक्त बुलंदशाही नागपूर कसं बसवलं हे सर्व एक महानाट्याच्या माध्यमातून प्रदर्शित केलं होतं. तर यावर्षी कदाचित नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आम्ही गडचिरोलीला देखील करू. परंतु आता यावर्षीचा हा जो कुवारा भिवसेन आदिवासी व सांस्कृतिक लोककला प्रदर्शनी आहे त्याला आपण पूर्णपणे सहकार्याने आपला आशीर्वाद द्यावे विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्घाटक असा सर्वांनाच निमंत्रित केलेला आहे. उद्घाटनामुळे आणि कार्यक्रमामुळे ते आपले जे 3-4 तास आहे व्हिजिट होईल त्यांच्या सर्वांना आपण निमंत्रित केलेलं आहे. माननीय पालकमंत्री महोदय यांनी 20 तारखेला येण्याची सहमती दर्शवली आहे. आता सर्व मंत्री महोदयाशी अजून चर्चा सुरू आहे, त्यांना निमंत्रण पाठवलेलं आहे. ज्यांची जशी डेटची उपलब्धता होईल, परंतु कार्यक्रमाच्या कुठल्या नेत्यापेक्षा ते येतीलच कार्यक्रमाची गरिमा वाढवण्यासाठी. परंतु खऱ्या अर्थाने स्थानिक लोकांना त्यात काही प्राधान्य मिळावं आणि स्थानिक लोकांचं हॅपीनेस इंडेक्स वाढावं आणि त्यांनी जे कार्यक्रम ते कधी पाहू शकत नाही त्या पद्धतीचे कार्यक्रम देखील त्यांना त्या लोकांना पाहण्याची संधी उपलब्ध व्हावी आणि एक आदिवासीचं पवित्र आणि मोठं तीर्थक्षेत्र आणि पर्यटन क्षेत्र याला देखील एक याची ब्रँडिंग पब्लिसिटी व्हावी, हा देखील या कार्यक्रमाचा मागचा उद्देश आहे. पारितोषिक आहे वेगवेगळे, ते सर्व पद्धतीचं वाहनाची सोय, त्यांच्या जेवणाची सोय, त्यांना मानधन आणि सर्व पद्धती व्यवस्था आपण त्या ठिकाणी केलेली आहे. नाही, स्पर्धा नाही आहे त्याच्यात. काही स्पर्धा आहे, वेशभूषेची स्पर्धा, ती स्पर्धा होईल, त्याला पुरस्कार देऊ. परंतु लोकनृत्याला जे काही मानधन आहे आणि त्यांचा प्रवासाचा खर्च आणि त्यांचा जेवणाखाण्याचा खर्च तो आपण देणार. ज्या वेगवेगळ्या राज्यातून देखील ते येणार आहे त्यांची देखील व्यवस्था करण्यात आली आहे. इसं तुम्ही बोलता सर्वच मुद्दे घेतले. हॅपीनेस हां नमस्कार. नमस्कार. आपल्याला कल्पना आहे की महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक वारसात आपल्या महाराष्ट्रातील जे आदिवासी लोककला आहे त्याचा एक खूप मोठं महत्त्व आहे. ती खूप मोठी परंपरा आहे. आपल्या महाराष्ट्रात पालघर, ठाणे आणि नंदुरबार, धुळे सोबत गडचिरोली, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि वर्धा, अमरावती, मेळघाट या सर्व भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये राज्यात आदिवासी समाज हा राहतो. त्यांची बोलीभाषा, त्यांची खाद्यकला, त्यांची वाद्यकला, त्यांचं लोकनृत्य, त्यांची वेशभूषा हा एक खूप प्रचंड समृद्ध वारसा आपला आहे.
या वारसाला कुठेतरी एक व्यासपीठ मिळावं आणि या वारसाच्या माध्यमातून याला जतन व्हावं, याला राजर्ष मिळावं, त्यांना चांगला व्यासपीठच्या माध्यमातून त्यांना आपला कार्यक्रम प्रदर्शित करता यावं. ते गावात छोट्या छोट्या मंडळीमध्ये आपला कार्यक्रम करतात, परंतु यूट्यूबच्या माध्यमातून, सोशल मीडियाच्या माध्यमातून देशातील लाखो लोकांनी ते पाहावं. सोबतच ते कायमस्वरूपी यूट्यूबमध्ये स्टोर राहावं आणि ही वारसा याला जतन करता यावं. या दृष्टीने 18, 19, 20 तारखेला कुवारा भीवसेन आदिवासी व सांस्कृतिक लोककला प्रदर्शनी आपण या ठिकाणी आयोजित केलेली आहे, ज्यामध्ये आदिवासी वेशभूषा स्पर्धा, त्यांच्या बचत गटाला स्टॉल, त्यांचे वेगवेगळे लोकनृत्य, त्यांचे वाद्ययंत्र, त्यांचं सर्व जे काही परंपरा आहे त्याला एक व्यासपीठ आपण उपलब्ध करून देत आहोत. वेगवेगळ्या राज्यातून, झारखंड असेल, बिहार असेल, का आपलं गुजरात असेल, मध्य प्रदेश असेल, तिथली जी आदिवासी संस्कृती आहे ती इतर या लोकांना पाहता यावी, ती इथली संस्कृती त्यांना पाहता यावी आणि याचं जतन व्हावं. हे कालाच्या म्हणजे लोक प्रगतीच्या दिशेमध्ये आपण देशाची वाटचाल करत असताना आपला संपन्न आदिवासी वारसा याला पूर्णपणे याचं जतन करणं खूप आवश्यक आहे. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटन, संस्कृती, लोककला याची सांगड घालणारा एक कुवारा भीवसेन महोत्सव हा तिसरा कार्यक्रम, आपण 3रं वर्ष आहे आपलं. या माध्यमातून 3रं नाही 4थं वर्ष आहे आणि 4थ्या या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जनता याचा सहभाग होणार आहे. त्यांना व्यासपीठ मिळणार आहे. रांगोळी स्पर्धा आहे, त्यांची मेहंदी स्पर्धा आहे, त्यांचे लोककला आहे, त्यांचं वाद्ययंत्र आहे, वेगवेगळ्या गडचिरोलीपासून सर्व राज्यातील इतर जिल्ह्यातून लोक या ठिकाणी येणार आहे. आणि या कार्यक्रमाला इंडियन आयडल शण्मुखप्रिया, माननीय हेमा मालिनीजी आणि माननीय कैलाश खेर, कारण की कुवारा भीवसेन एक महत्त्वाचं स्थळ आहे आणि घोगरा महादेव आदिवासी समाजाचा भगवान शंकरावर खूप मोठी त्यांची आस्था देखील आहे, त्यांना मानणारा तो वर्ग देखील आहे. त्यामुळे कैलाश खेर यांचे वेगवेगळे शंकरावर आधारित असलेले गीत आहे, भक्तिगीत आहे, याचा देखील कार्यक्रम आहे. आणि आपल्या सर्वांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमात खूप मोठ्या प्रमाणामध्ये आदिवासी जनतेचा सहभाग आहे आणि समाजामध्ये सर्व समाज विकसित महाराष्ट्रामध्ये होत असताना आदिवासी समाजाला देखील योग्य न्याय मिळाला पाहिजे. त्यामुळे राज्य सरकारने याच्यात खूप मदत केली, आपल्या आदिवासी विकास विभागाने मदत केली. माननीय पालकमंत्री, माननीय मुख्यमंत्री, आपले आदिवासी विकास मंत्री, आपल्या आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी श्री इसुकर, आपले जिल्हाधिकारी, आमचे SDO, आपल्या सर्व टीमनी आणि स्थानिक कलावंत यांना देखील या माध्यमातून एक मोठं संधी मिळणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे की या कार्यक्रमात आपण सहभागी व्हावं, उपस्थित राहावे. आम्ही सर्व मान्यवरांना देखील विनंती केलेली आहे उपस्थित राहण्याची. आपल्याला विनंती करतो आणि याची योग्य प्रसिद्धी करावी. हा समृद्ध वारसा महाराष्ट्रात आणि देशात आणि जगात लोकांना माहीत व्हावं अशा पद्धतीची प्रसिद्धी आपण करावी अशी आपल्याला विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रदर्शनी संध्याकाळी 6 ते 10च्या दरम्यान राहील. काही कार्यक्रम कदाचित दिवसातही होतील. सकाळी जसं नौका स्पर्धा आहे, जी पेच डॅममध्ये आहे, तसं पूर्ण कार्यक्रमाची रूपरेखा मी आपल्याला या ठिकाणी दाखवलेली आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे लोककला आणि पर्यटन उपक्रम या माध्यमातून करून कुवारा भीवसेनमध्ये लोकांना आकर्षित करणे. 10 लाख लोक यात्रेत येतात, ती यात्रा मोठी व्हावी, या स्थळाची प्रसिद्धी आणि ब्रँडिंग पब्लिसिटी व्हावी, या दृष्टीने आपण हा उपक्रम राबवत आहोत. महाराष्ट्रातील हा कदाचित एकमेव उपक्रम असेल की ज्यामध्ये आदिवासी लोककलेला अशा पद्धतीचं राज्य शासनाच्या माध्यमातून एक प्रमोशन होत आहे. आणि त्यासाठी मी राज्य सरकारला, माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि आदिवासी मंत्री आणि आपले पालकमंत्री यांना धन्यवाद देतो आणि आपल्याला विनंती करतो की याची योग्य प्रसिद्धी करावी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.